हे 5-6 मिनिटं वाफवू द्यायची. मस्त झाली आपली मस्तपैकी करटोल्याची भाजी हरभऱ्याची डाळ घालून. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज बघा लेकानं ही भाजी आणली, म्हणजे मी सांगितलं होतं कुठं दिसली तर आण म्हणून. आणि खास करून सगळ्यांना माहिती आहे ही कोणती भाजी आहे ती, कारण ही वर्षभर मिळत नाही शक्यतो. पाऊस पडल्यावरच हे 1-2-3 महिने मिळते. हे बघा, ही करटोली आणलेत. आम्ही करटोली म्हणतो बरं का, कोणी कंटोली म्हणतं, कोणी दुसरं काही म्हणतं, पण आम्ही करटोली म्हणतो. हे बघा एवढीच मिळालीत त्याला, पण सगळ्यांना माहिती आहे खूप महाग असतात आणि कोवळी आहेत अजून, तर जरा अजून जून झाली की मग त्यात बी निर्माण होतं. हे बघा ही अशी आणलीत त्यांनी, मी सांगितली होती. तर आज ह्याची भाजी करणार आहे मी. आणि खरं ही खूप गुणकारी असतात. ह्याची भाजी नक्कीच करून खावी 1-2दा तरी, पाऊस आहे तोपर्यंत. सध्या 12 महिन्यानंतर मग हे मिळत नाही. चला तर, आणि ह्याच्या करायच्या पद्धती पण खरं तर सगळ्यांच्या वेगवेगळ्या असतात. मी माझ्या पद्धतीने करून दाखवते तुम्हाला. हे आधी धुवून घेते, ह्याचे शेंडे बुडके काढून घेते. हे धुवून घेतली मी, त्याचे शेंडे बुडके असे काढून घेतले. आता चिरून घेते. कोवळी त्यामुळं पटापट चिरली जाईल. आता आपल्याला किती बारीक मोठी कशी कापायची आहे ती कापून घ्यायची. हे कापून घेते मी. तुम्ही दुसरं कोणतं नाव असेल, तुम्ही त्याला काय म्हणता ते मला सांगा, कारण बरेच जण असे वेगवेगळी नावं असतात ह्या भाजीची. जशी आम्ही करटोली म्हणतो, कोणी कंटोली म्हणतं, तसं तुम्ही मला सांगा कमेंट करून. अजून कोणती कोणती नावं आहेत ह्या दुसऱ्या भाजीला. चिरून घेते सगळी. बारीक मोठी आहेत ना, त्यामुळे जरा असे उभे काप करून घेतले मी. बारीक आहे तर त्याचे एकदम बारीक बारीकच तुकडे होतात, तशीच कापून घेतली म्हणून. तुम्हाला वाटलं तर ना, अगदी हे बघा थोडी मोठी असतील ना तर अशी गोल 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 अशी कापली तरी चालतं, आपल्या आवडीप्रमाणे. कशी पण, जशी की आपण कारल्याच्या चकत्या करतो ना, तशा सेम ह्याच्या चकत्या होतात. अशी जर कापली तर. हे बघा, हे आता बारीक आहे म्हणून मी अशीच कापली. जर थोडे मोठे असले ना तर तुम्ही अशा चकत्या केल्या तरी चांगले होतात. चला तर आता करायला घेते लगेच. तर त्यासाठी बघा मी काय काय घेतले. कांदा घेतला आहे चिरून चांगला, एक कांदा, एक टॉमॅटो घेतला आहे. हे थोडंसं माझं घरातलं वाटण आहे, तिखट घालणार आहे. आणि करटोली आणलेली बघितल्या मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती, ती घालणार आहे. मी हरभऱ्याची डाळ घालते करटोल्यामध्ये. चला तर पटकन करायला घेऊ. कढई ठेवली बघा, तेल घालते. थोडासा चेचलेला लसूण घालते बघा. जिरं मोहरी घालते. थोडीशी मोहरी घातली, थोडंसं जिरं घालते. थोडंसं लसूण चांगला परतला की कांदा घालायचा. थोडा कढीपत्ता घालते, कांदा घालते. कांदा थोडासा परतू देते, जसं की आपण इतर भाज्यांना कांदा परततो तेलात चांगला, तसा परतू द्यायचा. आणि लसूण चेचूनच घालायचा, जरा चांगला वाटतो लसूण चेचून घातलेला तसा. आणि माझ्या वाटणामध्ये लसूण आहेच. हे बघा, कांदा चांगला परतू देते. मग हे डाळ, टॉमॅटो हे घालायचं. टॉमॅटो घालते. डाळ घालते भिजलेली. हे पण चांगलं परतू द्यायचं जरा, कारण डाळीचा कच्चेपणा निघेल असं. हे वाटण घालते. कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं असं सगळं वाटलेलं असतं आमचं वाटण. हे बघा, डाळ थोडीशी जरा अशी चांगली तेलात परतू द्यायची.
तिखट घालते बघा. हा घरी केलेला गरम मसाला आहे माझा. नाही घातला तरी चालतो, पण मी आपला थोडासा घालते. हळद घालते. याला अगदी बाकी कोणते मसाले नाही घातले आणि फक्त तेल कांद्यावर जरी ही कंटोल्याची भाजी केली ना तरी चालते बरं का. पण मला चण्याची डाळ घालूनच केलेली आवडते, म्हणून मग मी चण्याची डाळ घालते. परतू देते चांगले, कारण ते शिजायला वेळ लागतो ना. आणि आता हे कवळे आहेत, ह्यात काही बी नाही आहे. नाही तर जर बी असलेले ना तर मग ते कारल्यात जसं बी असतं तसं ह्यात पण बी असतं, मग त्याला थोडासा शिजायला वेळ लागतो. हे अगदी कवळे येते, आता अजून बी तयार नव्हतं झालेलं. परतून घेतलं चांगलं. मीठ घालायचं आणि झाकून ठेवायचं. जरा मीठ घालते. हे बघा अशी चांगली परतून घेतली ना. आता त्याला त्या मिठाला पाणी सुटतं, टॉमॅटोला, मसाल्याला. तर मग आता ह्याच्यावर मी झाकण ठेवते बघा. आणि आपण ह्याच्यावरच तेल कांद्यावरच वाफवून द्यावं. झाकण ठेवते गॅस बारीक करून आणि शिजू देते. हे बघा किती पाणी सुटलं बघा लगेच त्याला. आता झाकण ठेवते. उघडून बघू भाजी. एक 5-6 मिनिटं बारीक गॅसवर आहे बघा होऊ दिली. मस्त अशी भाजी शिजलेली दिसते. आपण उघडून बघू, कारण चण्याची डाळ शिजायला लागते ना ती. आणि आपण पाणी अजिबात घातलं नाही. टॉमॅटोला मीठ वगैरे घातल्यावर पाणी सुटतं ना, त्याच्यावरच ही वाफवू द्यायची. मैत्रिणीनं तुमची कशी पद्धत आहे ही भाजी करायची मला नक्की सांगा. मी ही माझ्या पद्धतीची दाखवली तुम्हाला. ती पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. हे बघा शिजली, डाळ पण शिजली आणि करटुले पण शिजले. हे बघा मस्त अशी आपली करटुल्याची भाजी झाली. मग आमच्या घरात आम्हाला खूप आवडते ही. खरं तर मुलांना एवढं आवडत नाही काय या रानभाज्या वगैरे, पण नक्कीच खावी. शरीरासाठी खरंच ही भाजी खूप चांगली असते. तर चला, तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. झाली आपली अशी करटुल्याची भाजी. आता मी मंडळी तुम्हाला ह्या करटुल्याचा वेल कसा असतो तो दाखवते. आम्ही बाहेर गेलो होतो एकदा, तर तिकडं असं जंगलातच ह्या भाज्या मिळतात. तर तो वेल तुम्हाला फक्त दाखवते मी, तो व्हिडिओ काढलेला आहे. हा बघा हा वेल आहे करटुल्याचा. आणि किती फुलं कळ्या भरल्यात बघा गच्च. आणि ह्याला अशी भरपूर करटुली येतील थोड्या दिवसांनी. पण हे जंगलात असतं. आम्ही एका ठिकाणी गेलो होतो, तिथं हा वेल होता बघा. हा करटुल्याचा वेल आहे.